Good morning, dear student. Today we are going to learn subject science, chapter 4, disaster management म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. त्यामध्ये बघा, can you tell what events do you see in this picture? You can see the earthquake, volcano as well as cyclone. What would you have to done in this situation? We should try to save our life. नक्कीच आपण आपलं जीवन वाचवण्याचा प्रयत्न करू. हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ? कधी तुम्ही अशी सिच्युएशन अनुभवली आहे का? नो. वाय डू दिस इव्हेंट्स ऑकर? दिस इव्हेंट्स ऑकर ड्यू टू द नॅचरल कॉज, म्हणजेच नैसर्गिक कारणामुळे अशा घटना घडतात. आता खाली दिलेलं आहे डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती. In 1993, many people died due to the earthquake at Kildari in Latur district. लातूर जिल्ह्यामध्ये 1993 मध्ये भूकंप आला होता आणि त्या भूकंपामुळे कितीतरी लोक मृत्युमुखी पडले. इव्हन टुडे द मुंबई ऑफ people of Mumbai shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the deluge caused by the heavy rain. भरपूर मुसळधार पावसामुळे 2005 मध्ये सुद्धा मुंबईमध्ये खूप लोक मृत्युमुखी पावले. आता खाली बघा त्याच्या. इन जुलै 2014 द होल विलेज ऑफ माळीन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉय इन द मॅटर ऑफ मिनिट्स ड्यू टू द लँडस्लाइड. आता इथे लँडस्लाइड हा शब्द आलेला आहे. लँडस्लाइड म्हणजे काय? भूस्खलन. म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये माळीन हे जे गाव आहे, या माळीन गावामध्ये भूस्खलनामध्ये अगदी मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली कितीतरी लोक मरण पावले. मग आता इतके मी तुम्हाला उदाहरणं दिले, याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं? व्हॉट इज डिझास्टर? डिझास्टर म्हणजे काय? अ सडन इव्हेंट्स दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल एक्सपेक्ट्स ऑफ अ नेशन ऑर अ सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. म्हणजे अचानक होणाऱ्या जो अचानक एखाद्या म्हणजे नुकसान होतं, आणि ते नुकसान होताना कशाचं नुकसान होतं? म्हणजे सामाजिक पैलूमध्ये असणाऱ्या आपल्या समाजाचं, आपल्या जीवनाचं, आपल्या संपत्तीचं जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्याला आपण डिझास्टर असे म्हणतो. व्हॉट कॅन आय से? अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टी अँड ॲज वेल ॲज सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ नेशन इज कॉल्ड ॲज अ डिझास्टर. आता पुढचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर ऑकर? म्हणजे हे आपत्ती कशा प्रकारे घडून येते. नंबर 1, फ्लड ड्यू टू द हेवी रेन, महापूर मुसळधार पावसामुळे. अर्थक्वेक, भूकंप, लायटनिंग, विजा चमकणे, ज्वालामुखीचा रस ज्याला आपण ओल्कॅनिक इरप्शन म्हणतो. फॉरेस्ट फायर, जंगलाला आग. रॅम्पॅन्ट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, म्हणजे एखादं चुकीच्या मार्गाने किंवा चुकीचं जर बांधकाम झालं, पूल जर चुकीच्या यांनी बांधल्या गेला तर एखादा पूल सुद्धा कोसळू शकतो. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा असमतोल. टेररिझम, रिऑट्स म्हणजे दंगा, क्राईम्स म्हणजे गुन्हा, अशा अनेक कितीतरी कारणामुळे डिझास्टर घडून येतं. आता बाजूला कॉलम दिलेला आहे, त्या बाजूच्या कॉलममध्ये बघण्याच्या आधी खाली बघा. डिझास्टर आर ऑफ 2 मेन काइंड. डिझास्टरचे 2 प्रकार आहे, मॅनमेड आणि नॅचरल. मॅनमेड म्हणजे मानवाने घडून आणलेलं, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. आता बाजूच्या कॉलममध्ये दिलेलं आहे मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर, आणि त्याच्यावर रिझन्स दिलेले आहे. आता मॅनमेड काय आहे? फायर म्हणजे आग ही मानव घडून आणतो. नॅचरल डिझास्टर कोणता आहे? अर्थक्वेक. मग वरती अशाच प्रकारे बघा, अशाच प्रकारे स्टॉर्म, वादळ, फ्लड, महापूर हे काय आहे? नॅचरल डिझास्टर. मग बॉम्ब एक्सप्लोजन कोणतं डिझास्टर आहे? मॅनमेड डिझास्टर. अशा प्रकारे वरचा पॅरेग्राफ वाचून तुम्हाला इथे काय करायचं आहे? त्याला क्लासिफाय करायचं आहे. हे करणं खूप महत्वाचं आहे, हे एक्झाममध्ये येऊ शकतं. खाली बघा आता, अर्थक्वेक. मूव्हमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. पृथ्वीच्या भूगर्भाच्या खाली खूप साऱ्या हालचाली झाल्यामुळे खूप सारी ऊर्जा काय होते? रिलीज होते, बाहेर येते. आणि त्या ऊर्जेमुळे दिस कॉज द सिस्मिक वेव्ज लिडिंग टू द मुवमेंट ऑफ अर्थ सरफेस. लहरी निर्माण होतात आणि ज्याच्यामुळे काय होतं की जमीन हालते, कधी कधी क्रॅक पण पडते, भेगा पण पडतात. दॅट वी कॉल्ड ॲज अ अर्थक्वेक. आता अर्थक्वेक म्हटलं तर जनरली इट इज अ नॅचरल डिझास्टर, बट इट इज ऑल्सो मॅनमेड डिझास्टर टू. वाय इट इज अ मॅनमेड डिझास्टर? बिकॉज काय, आता लोक काय करून राहिले आहे? मायनिंग, कोल माइन्स खोदत आहेत. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम, मोठ्या बिग डॅमचं कन्स्ट्रक्शनमुळे सुद्धा काय होतं की भूकंप घडून येतो. आता बाजूला दिलेलं आहे इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकचे परिणाम.
ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, संपत्तीचं आणि जीवनाचं नुकसान होतं. चेंज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर, नदीच्या पात्र जे असतं त्याची दिशा बदलू शकते. त्यानंतर डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, ब्रिज, रोड, रेल्वे याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. आता खाली दिलेलं आहे फ्लड. फ्लड म्हणजे काय? महापूर. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज अ फ्लड. म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती जगामध्ये कुठेही घडू शकते. कशामुळे घडू शकते? ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सम प्लेसेस, द रिव्हर ओव्हरफ्लोज इन इट्स बँक कॉझिंग अ फ्लड. खूप मुसळधार पाऊस आल्यामुळे कधी कधी नदीचं जे पात्र आहे त्याच्या लिमिटच्या पलीकडे व्हायला लागतं, ज्याने काय येतो? पूर. आता याने काय काय होतं, त्याचे परिणाम काय? खाली बघा. ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, जीवनाचं आणि संपत्तीचं नुकसान होतं. सॉइल इरोजन होते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप, पिकांचं नुकसान होतं. आणि ओव्हरऑल इट स्प्रेड द नंबर ऑफ डिसीज, वेगवेगळ्या प्रकारचे काय पसरतात? आजार सुद्धा पसरतात. ओके. देन द नेक्स्ट स्टॉर्म म्हणजे काय? वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो प्रेशर एअर प्रेशर बेल्ट इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन द वेदर रिझल्टिंग इन स्टॉर्म. आता वादळ कशामुळे घडतं? वातावरणामध्ये कमी किंवा जास्त हवेच्या दाबाचे जेव्हा पट्टे निर्माण होतात तेव्हा वादळ घडून येतं. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्टॉर्म? ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, जीवनाचं आणि संपत्तीचं नुकसान होतं. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय ॲज वेल ॲज ट्रान्सपोर्ट ॲज वेल ॲज कम्युनिकेशन, म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशनमध्ये अडथळा निर्माण होतो. देन द नेक्स्ट फॉरेस्ट फायर. A forest fire is an uncontrolled fire in the forest, pasture or a grassland due to the natural or man-made cause. जंगलाला जी आग लागते, ही आग लागताना दोन प्रकारे आपण ज्याला म्हणतो की आग लागताना ग्रासलँड म्हणजे काय? गवताळ प्रदेशामध्ये लागते. पण फॉरेस्ट फायर इट इज ऑल्सो नॅचरल ऑल्सो मॅनमेड, म्हणजे नॅचरल डिझास्टरमध्येही मोडतं आणि मॅनमेडमध्येही मोडतं. फॉरेस्ट फायर स्प्रेड अ ट्रिमेंडस स्पीड, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती पसरते. व्हॉट इज द इफेक्ट्स? पोल्युशन, प्रदूषण घडून येतं. ग्रेट डॅमेज टू द नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेवर खूप सारा काय होतो? त्याचा परिणाम होतो. देन द नेक्स्ट, आता पुढे आहे त्याच्यामध्ये रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आता रिमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय? लेट अस सी व्हॉट प्रिकॉशन वी कॅन टेक बिफोर ऑर इन इव्हेंट ऑफ नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर. म्हणजे डिझास्टर घडून आणण्याच्या आधी आपण काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. नंबर 1, कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन. वारंवार टीव्ही, रेडिओ न्यूज आणि बुलेटिन बघा. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ और मोबाईल. बॅटरी ऑपरेटेड रेडिओ आणि काय बघा? मोबाईल्स बघा. हीड द वॉर्निंग इशूड बाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी ज्या काही वॉर्निंग दिल्या आहेत त्या वारंवार बघा. www.imd.government.in या वेबसाईटचा वापर करा. लँडस्लाइड ऑकर इन द हिली रिजन ड्यू टू द क्लाउड बस्ट और अ हेवी रेन. ऑन सच ओकेजन डू नॉट टेक शेल्टर ॲट द फूट ऑफ अ हिल. जिथे भूस्खलन घडून येतं, हिली रिजन म्हणजे कुठे? टेकडीच्या खाली जिथे समजा फॉर एक्झाम्पल वस्ती असेल तर त्यांनी अशा जागी राहायचं नाहीये. ड्युरिंग फ्लड डू नॉट लिंगर इन द हाऊस और एरिया ऑन द रिव्हर ऑर अ बॅक. महापूर असेल तर नदीच्या काठावर राहणारे जे लोक आहेत त्यांनी तिथे राहायला नाही पाहिजे. दे शुड गो टू द सेफर प्लेस. ड्युरिंग एन अर्थक्वेक रोड स्प्लिट ओपन, द ग्राउंड क्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स गेट अपरूटेड. भूकंप होत असताना रस्ते काय होऊन जातात? स्प्लिट होतात. ग्राउंड क्रॅक्स होते, जमिनीला भेगा पडतात आणि रेल्वेचे ट्रॅक अपरूटेड, उखडून जातात. या सगळ्या गोष्टीमुळे we should take care that when we move from one place to another place, ensure that the road is safe further on. Then the next, take shelter in relief camp as they provide medicine, food packets, drinking water and the first aid. जिथे कॅम्प अवेलेबल आहे अशा जागी जिथे आपल्याला मेडिसिन्स, फूड्स पॅकेट्स किंवा ड्रिंकिंग वॉटर सहज अवेलेबल मिळू शकतं. अँड लास्ट, टू गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर यूज फायर एक्सटिंग्विशर इन पब्लिक प्लेस लाईक द स्कूल, हॉस्पिटल अँड द रेल्वे स्टेशन. या सगळ्या गोष्टीचा आपण काय करायला पाहिजे? वापर करायला पाहिजे. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आता याच्या पुढचे टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया? कव्हर करूया. ओके, सो थँक्यू.